नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. ही कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला कथेला सुरुवात करूया. माझे नाव संकेत आहे. माझे वय जवळपास 25 वर्ष आहे. मी दिसायला एकदम उंच, आकर्षक आणि हँडसम बॉय आहे. ही कहाणी माझी आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बायकोची आहे. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तिचे नाव प्रिया आहे. मी तिला प्रिया वहिनी म्हणून बोलवत होतो. माझ्या मित्राचे नाव अमित असे होते. त्याचे वय पण माझ्या एवढेच होते. आम्ही दोघे शाळेचे आणि कॉलेजचे सोबतचे मित्र होतो. आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे आमची मैत्री खूपच खास होती. तो नेहमीच मला घरी बोलवत असे. तो एका चांगल्या कंपनीमध्ये छानशी नोकरी करत होता आणि तो सकाळी 8:30 वाजता त्याच्या ऑफिसला जाई आणि रात्री 7:30च्या आसपास घरी येत असे. प्रिया वहिनीचे वय जवळपास 30 वर्ष होते. ती दिसायला खूपच सुंदर आणि गोरीपान होती. तिला पाहून तिच्यावर कोणीही मोहित होईल असे तिचे सौंदर्य होते. वहिनीच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण अजून त्यांना मूलबाळ काही नव्हते. माझा मित्र मला भावासारखा वागवत असे. मित्रांनो, ही घटना 6 महिन्याआधीची आहे. रात्रीचे जवळपास 10 वाजले होते. मी गल्लीत एका कट्ट्यावर मित्रासोबत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हाच मला अमितचा फोन आला. तो मला म्हणाला, संकेत, जरा तू माझ्या घरी येतोस का? थोडंसं काम आहे तुझ्याकडे. मी त्याला हो म्हणून त्याच्या घरी गेलो. तो मला म्हणाला, संकेत, मला जरा एअरपोर्टवर सोड. माझी रात्री 1:30 वाजता फ्लाईट आहे. आता मला समजले होते की त्याने मला का बोलावले होते. खरं तर वहिनीला कार चालवायला येत नव्हती आणि अमितला एअरपोर्टवर सोडून वहिनीला कारमधून परत घरी घेऊन येण्यासाठी त्याने मला बोलवले होते. मी त्याला विचारलं, अमित, तू एकटा जात आहेस का? कोणी नाही का तुझ्यासोबत? तेव्हाच वहिनी रागाने तोंड फुगवत मला म्हणाली, कोण, एकटेच जात आहे. ऑफिसच्या काही मैत्रिणींसोबत फिरायला जाते. तेव्हाच वहिनीला अमित समजावत म्हणाला, अरे यार, आता तू पुन्हा सुरू होऊ नकोस. तो मला म्हणाला, संकेत, मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी 25 दिवसासाठी दिल्लीला जात आहे. आता तू कारची चावी घे आणि कार काढ. मी आलोच. मी ठीक आहे असं म्हणून खाली आलो आणि कार काढली. आम्ही तिघे पाऊण तासात एअरपोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवर पोहोचल्यावर आम्ही दोघे अमितला गेटपर्यंत सोडायला गेलो. तिथे त्याच्या ऑफिसमधले काही कलिग पण वाट पाहत होते. त्यानंतर मी आणि वहिनी पुन्हा कारजवळ आलो. तेव्हाच अमितचा मला फोन आला. मी त्याला म्हणालो, काय झालं अमित, काही विसरलास का तू? तो म्हणाला, अरे यार, माझी अजून एक मदत करणार का? मी म्हणालो, हो बोल ना, काय काम आहे? तो म्हणाला, तुझी वहिनी घरात एकटीच आहे बघ. ती या शहरात नवीनच आहे. काही काम लागलं तर तिच्यासोबत मार्केटला वगैरे जा. तुझी वहिनी खूपच कमी घरातून बाहेर निघते, त्यामुळे तिला एवढं काही माहीत नाही. आणि जरा तिची काळजी पण घे. तिच्यासोबत कोणी नाही ना, म्हणून थोडं टेन्शन येतं आहे. बघ, मी तुझ्या वहिनीला तुझा नंबर देतो. जर तिला काही पाहिजे असेल तर ती तुला फोन करेल. मी म्हणालो, ठीक आहे, तू माझा नंबर वहिनीला दे. त्यांना काही काम असलं तर ते मला फोन करतीलच. त्यानंतर अमितने वहिनीला फोन केला आणि दोघांमध्ये काय बोलणं झालं ते मला माहीत नाही. नंतर आम्ही दोघं कारमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघालो. अर्ध्या वाटेपर्यंत तर आम्ही दोघे एकमेकांसोबतच बोलत होतो. कारण काय बोलायचं ते आम्हाला काही सुचत नव्हते. वहिनी खूपच उदास वाटत होत्या, म्हणून मी मजाक करत वहिनीला म्हणालो, हो वहिनी, काळजी करू नका, अमित लवकरच येईल. ती म्हणाली, आता मी एकटीच असणार ना संकेत, त्यामुळे थोडं टेन्शन येत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. नंतर वहिनीला घरी सोडून त्यांना गुड नाईट म्हणून मी पुन्हा माझ्या घरी आलो. आवरून मी माझ्या रूममध्ये झोपलो, पण मला झोपच येत नव्हती. मी आता फक्त वहिनीबद्दल विचार करत होतो. वहिनीचा तो सुंदर चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा येत होता. मी आधीपासूनच वहिनीच्या सौंदर्यावर मोहित झालो होतो. मला तिला मिळवायचे होते, पण तिच्यासोबत बोलण्याची संधी मला कधीच भेटली नव्हती. तेव्हाच मला एक मेसेज आला. तो मेसेज वहिनीचा होता. त्यांनी हाय संकेत असा मेसेज मला केला. नंबर नवीन होता म्हणून मी लगेच रिप्लाय केला नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आला. काय झालं संकेत? मी त्या मेसेजला रिप्लाय केला, काय?
मी तुम्हाला ओळखतो का? तेव्हाच वहिनी म्हणाली, हो. मी म्हणालो, पण मी तुम्हाला नाही ओळखलो, तुमचं नाव काय? तेव्हाच वहिनीने रिप्लाय आला, तू मला लगेच विसरलास? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. मी रिप्लाय केला, हे बघा, खूप रात्र झाली आहे. तुम्ही जे कोणी असेल ना, तुमचं नाव सांगा. सांगायचं नसेल तर मी आता नेट बंद करून झोपत आहे. तेव्हाच वहिनी म्हणाली, अरे नाही नाही, मी प्रिया आहे. मी म्हणालो, अरे वहिनी, तुम्ही अजूनपर्यंत झोपला नाहीत का? तेव्हा वहिनी म्हणाली, मला झोपच येत नाही. मग विचार केला की तुझ्यासोबत थोडंसं चॅटिंग करावं. मी म्हणालो, वहिनी, मी विचारच केला नव्हता की तुमचा एवढ्या लवकर मला मेसेज येईल किंवा फोन येईल. तेव्हाच वहिनी म्हणाली, अच्छा भाऊ, तू खुश झालास की काय? मी म्हणालो, वहिनी, असं काही नाही. मला असं वाटलं की अजून अमितने तुम्हाला माझा नंबरच पाठवला नसेल, म्हणून मी असं बोललो. वहिनी म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. मी म्हणालो, काय झालं वहिनी? अमितशिवाय तुम्हाला झोप येत नाही का? आणि सोबत हसण्याचा इमोजी पण पाठवला. तेव्हाच वहिनी म्हणाली, माझं सोडा, तू एवढ्या रात्रीपर्यंत का जागा आहेस? गर्लफ्रेंड झोपायला देत नाही काय? मी म्हणालो, वहिनी, तुम्ही पण मजा करू लागलात. नाही वहिनी, माझी अजून कोणीच गर्लफ्रेंड नाही. आणि मी उदास आणि रडण्याचा इमोजी पाठवला. वहिनी म्हणाली, तर बनव ना गर्लफ्रेंड, तुझं वय पण आता काय आहे आणि तू दिसायला पण खूप हँडसम आहे. त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून मला खूपच चांगलं वाटलं. तेव्हाच त्या म्हणाल्या, अच्छा, मग तुला कशी मुलगी पाहिजे आहे बरं? मी पण संधीचा फायदा घेत म्हणालो, वहिनी, एकदम तुमच्यासारखीच सुंदर मुलगी मिळाली तर माझं स्वप्न पूर्ण होईल. आतल्या आत भीती पण वाटत होती की वहिनीला काही वाटणार तर नाही ना माझ्या बोलण्याचं. तेव्हाच वहिनीचा रिप्लाय आला, अच्छा, मी तुला आवडते का? मग मलाच तुझी गर्लफ्रेंड बनव ना. आणि तिने हसण्याचा इमोजी पाठवला. मी विचार केला की वहिनी माझ्यासोबत मस्तीच करत असेल, म्हणून मी उदास झालो आणि वहिनीला उत्तर दिले, वहिनी, काय रे तुम्ही पण मजाक करत आहात ना माझ्यासोबत? आणि उदास इमोजी पाठवला. तेव्हा वहिनी म्हणाली, अरे वेड्या, मी मजाक नाही करत, खरंच तुला सांगत आहे, तू मला तुझी गर्लफ्रेंड बनव. हा मेसेज वाचून मी खुश झालो आणि म्हणालो, जर तुम्ही माझी गर्लफ्रेंड झाला तर मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. वहिनी म्हणाली, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. कोणालाच याबद्दल बोलायचं नाही की आपल्या दोघांमध्ये असं काही चालू आहे. म्हणून समजलं. मी तिला म्हणालो, वहिनी, मी वेडा आहे का? अशा गोष्टी सगळ्यांना सांगायच्या असतात का? त्यानंतर आमचं थोडा वेळ नॉर्मल बोलणं झालं. मी तिला म्हणालो, वहिनी, काश तुम्ही आता माझ्यासोबत इथे असता तर मी तुम्हाला माझ्या मिठीत घेऊन झोपलो असतो. आणि तेव्हाच वहिनी मला म्हणाली, मला पण आता तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही रे. तू इथे येऊन मला तुझ्या मिठीत घेऊ शकतोस. आताही मी एकटीच आहे. मी म्हणालो, वहिनी, अजूनही विचार करा बरं, जर मी तिथे आलो ना तर आपल्या दोघांमध्ये नको ते होऊन जाईल. तेव्हा वहिनी म्हणाली, ठीक आहे, मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, मग मी तुला थोडीच अडवणार आहे. त्यानंतर पुढे जे होईल ते नंतर बघू. मी टाईम बघितला तर रात्रीचे जवळपास 3:30 वाजले होते. मी विचार केला की आता जर मी गेलो नाही तर ही संधी पुन्हा मला कधी येणार नाही. म्हणून मी वहिनीला मेसेज केला, वहिनी, मी टेरेसवर येत आहे, तुम्ही तुमच्या टेरेसचा दरवाजा उघडाच ठेवा. आमच्या दोघांची घरं एकमेकांना लागून असल्यामुळे टेरेसची भिंत पार करून मी वहिनीच्या रूमपर्यंत गेलो. वहिनीने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी आत जाऊन दरवाजा बंद केला आणि वहिनीजवळ जाताच मी तिला घट्ट मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांपासून थोडं दूर झालो. वहिनीने माझा हात पकडला आणि मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. वहिनी पुढे आणि मी तिच्या मागे. जेव्हा आम्ही तिच्या बेडरूममध्ये पोहोचलो तेव्हा वहिनीला पाहून मी म्हणालो, वहिनी, मी स्वप्न तर नाही ना बघत? वहिनी म्हणाली, संकेत, हे स्वप्न नाही, तो आता मला वहिनी म्हणायचं बंद कर आणि मला फक्त प्रिया म्हण. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना खूप खुश करू लागलो. आमच्या अंगावर आम्ही काहीच ठेवले नाही. आम्ही एका नवरा बायकोप्रमाणे वागत होतो. जवळजवळ पूर्ण रात्र आम्ही दोघे एकमेकांमध्ये सामावून गेलो होतो. एकाच रात्रीत वहिनीसोबत जवळपास 4-5 वेळा कबड्डी खेळलो. वहिनी खूप थकली होती. वहिनीसोबत 4 वेळा कबड्डी करूनही माझं मन भरत नव्हतं. आम्ही ते येईपर्यंत 21 दिवस वहिनी आणि आम्ही दोघे एकमेकांना खुश करत राहिलो. त्यानंतर अमित त्याचं प्रमोशन झाल्यामुळे तो वहिनीला घेऊन कायमचा दिल्लीला निघून गेला. मी आणि वहिनी आम्ही दोघे आता खूप उदास झालो होतो. एका महिन्यातच अमित आणि प्रिया वहिनी दोघेही दिल्लीला राहायला निघून गेले. आता फक्त वहिनीच्या आठवणीच माझ्याकडे राहिल्या होत्या. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा
आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.